आज आपल्याला शिकायचं आहे विस्थापन अभिक्रिया आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया. दुहेरी विस्थापन अभिक्रिया. तर यापूर्वी दोन प्रकार आपण शिकलो होतो. संयोग अभिक्रिया म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन अँड डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे अपघटन अभिक्रिया. यामध्ये आपण दोन अभिक्रिया या दिवाळीपूर्वी आपण घेतल्या होत्या, परंतु आता दिवाळी संपली आणि परत एकदा एक छोटासा ब्रेक आपण घेतला, परंतु आता पुन्हा एकदा नव्या जोम्याने आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. तर चला आज आपण पाहूया या पुढच्या अभिक्रिया म्हणजे विस्थापन अभिक्रिया आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया. आता विस्थापन अभिक्रियाला क्रियाच म्हणतात की डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापित होणे म्हणजे जागा बदलणे, त्या मूलद्रव्याची जागा बदलणे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया CuSO4 प्लस Zn. CuSO4च्या द्रावणामध्ये जर आपण कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण झिंक पावडर टाकली किंवा Zn टाकलं, जास्त ज्याला म्हणतो आपण, तर या Cuची जी जागा आहे तो Zn घेतो म्हणजे ZnSO4 प्लस Cu तयार होतो. कॉपर म्हणजे कॉपरची जागा झिंक घेतो आणि कॉपर हा बाजूला काढला जातो. म्हणजेच काय, या विस्थापन अभिक्रियेचं एक वैशिष्ट्य आहे की विस्थापन अभिक्रियेमध्ये कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याची जागा किंवा कमी अभिक्रियाशील जे मूलद्रव्य आहे किंवा एलिमेंट आहे त्याची जागा जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य घेतं. या ठिकाणी या अभिक्रियेमध्ये आपल्या असं लक्षात येतं की कॉपरची जागा हे झिंक घेतं म्हणजे जास्त घेतं म्हणजे ZnSO4 आणि Cu अशा प्रकारची अभिक्रिया तयार होतात. तर या ठिकाणी Cu हा विस्थापित झाला Zn मुळे आणि याची जागा Cuची जागा Zn ने घेतली. आता म्हणून याला विस्थापन अभिक्रिया म्हणायचं. कमी अभिक्रियाशील धातू हा वेगळा होतो आणि जास्त अभिक्रियाशील धातू त्याची जागा या ठिकाणी घेतो. या कॉपर CuSO4 आणि Zn या एक्झाम्पलवरून आपल्याला लक्षात येईल. म्हणून याला म्हणतात विस्थापन अभिक्रिया. विस्थापित होणे म्हणजे जागा बदलणे. मी सोपं समजण्यासाठी हा असा शब्द नेहमी वापरत असते की विस्थापित होणे म्हणजे मूळ जागा जी आहे आपली ती सोडून दुसरी जागा घेणे, त्याला म्हणतात विस्थापन अभिक्रिया आणि त्यालाच म्हणतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर आता त्याच्यानंतर दुसरी अभिक्रिया आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये जेव्हा अभिक्रियाकारके एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून अवक्षेप तयार होतो, प्रेसिपिटेट तयार होतो. अवक्षेप म्हणजे प्रेसिपिटेट तयार होतो आणि म्हणून त्या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. तर दुहेरी विस्थापन अभिक्रियेचं एक उत्तम उदाहरण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे बेरियम सल्फेटच्या द्रावणामध्ये जर तुम्ही आपण पोटॅशियम क्रोमेट टाकलं तर त्यामध्ये एक प्रेसिपिटेट तयार होतो. प्रेसिपिटेट म्हणजे असा घट्ट असा पदार्थ तयार होतो आणि त्यालाच अवक्षेप असं म्हणतात. आणि हे एक उत्तम उदाहरण आपण लक्षात ठेवायचं आहे दुहेरी विस्थापन अभिक्रियेसाठी. दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये अवक्षेप तयार होतो हे मात्र लक्षात ठेवायचं आहे, प्रेसिपिटेट तयार होतो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांची अभिक्रिया होऊन अवक्षेप तयार होतो त्या अभिक्रियेला आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हणायचं आहे किंवा असं म्हणतात. तर हे दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, एक एक एक्झाम्पल आपण याचं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया. उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया. आता या दोनही अभिक्रियेमध्ये या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येतं ग्राही, उष्माग्राही म्हणजे उष्णता ग्रहण करणे. उष्णता ग्रहण करणे. आता आपल्याला माहित आहे बर्फ वितळतो
म्हणजे बर्फ वितळणे। ही कोणती अभिक्रिया आहे? बर्फ वितळला म्हणजे त्याने काय केली? उष्णता ग्रहण केली, स्वतःकडे घेतली आणि म्हणून त्याचा बर्फापासून काय झालं? पाणी तयार झालं आणि म्हणून बर्फ उतरणे ही काय? उष्माग्राही अभिक्रिया आहे। उष्माग्राही अभिक्रिया आहे। यालाच आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो। यालाच काय म्हणतो? एंडोथर्मिक रिॲक्शन। म्हणजे द रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्सॉर्ब, द रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्सॉर्ब इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन। आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात उष्माग्राही अभिक्रिया, ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता ग्रहण केली जाते। आणखी एक आपल्याला एक्झाम्पल घेता येईल की कॅल्शियम ऑक्साईडला जर उष्णता दिली तर त्यापासून कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली CaCO3 तर त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो। कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यानंतर त्या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 वायू तयार होतो। आता या ठिकाणी रिॲक्टंट मध्येच उष्णता आहे, हीट आहे आणि म्हणून ही एंडोथर्मिक रिॲक्शन हे ओळखण्याची एक ट्रिक आहे। ही अभिक्रिया ओळखण्याची एक ट्रिक आहे आणि म्हणून त्याला म्हणतात एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे उष्माग्राही अभिक्रिया। या बाणाच्या अलीकडे जेव्हा उष्णता असते तेव्हा या अभिक्रियेमध्ये हे रिॲक्टंट जे आहेत हे अभिक्रियाकारके जे आहेत हे काय करतात? उष्णता ग्रहण करतात आणि म्हणून या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हणतात। त्यालाच एंडोथर्मिक रिॲक्शन असं देखील म्हणतात। दुसरं उदाहरण घेऊ आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन। एक्झोथर्मिक, आता आपण एंडोथर्मिक पाहिले ना, एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे उष्मादायी अभिक्रिया। उष्मादायी अभिक्रिया म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते, जसं पाण्यापासून बर्फ तयार होणे। पाण्यापासून बर्फ तयार होणे म्हणजे काय झाले? पाण्याचा बर्फ होणे। इथे काय दिसते तुम्हाला? या ठिकाणी पाण्याचा बर्फ झाला म्हणजे पाण्याने उष्णता बाहेर टाकली, पाण्याने उष्णता सोडून दिली आणि म्हणून त्या अभिक्रियेला आपण म्हणतो एक्झोथर्मिक रिॲक्शन किंवा उष्मादायी अभिक्रिया। उष्मादायी अभिक्रिया, उष्मादायी अभिक्रियेचं एक्झोथर्मिक रिॲक्शनचं आपल्याला एक एक्झाम्पल घेता येईल, एक समीकरण आपल्याला सोडवता येईल की कॅल्शियम ऑक्साईडमध्ये जेव्हा आपण पाणी घालतो त्यावेळेला कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि उष्णता बाहेर पडते। काय बाहेर पडते? उष्णता बाहेर पडते। मग या ठिकाणी उष्णता बाहेर पडली आहे म्हणून या अभिक्रियेला म्हणतात उष्मादायी अभिक्रिया, एक्झोथर्मिक रिॲक्शन। एक्झो मीन्स इव्हॉल्व, बाहेर पडणे, एक्झो। एंडो म्हणजे आत घेणे। पहिल्या अभिक्रियेमध्ये आपण पाहिलं एंडोथर्मिक अभिक्रिया म्हणजे उष्माग्राही अभिक्रिया आणि एक्झोथर्मिक रिॲक्शनला म्हणतात उष्मादायी अभिक्रिया, ज्या ठिकाणी उष्णता बाहेर टाकली जाते। तर कॅल्शियम ऑक्साईडमध्ये जर आपण पाणी घातलं तर त्या ठिकाणी कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि उष्णता या ठिकाणी बाहेर पडली जाते आणि म्हणून या अभिक्रियेला म्हणतात उष्मादायी अभिक्रिया, एक्झोथर्मिक रिॲक्शन। तर एंडोथर्मिक रिॲक्शन, एक्झोथर्मिक रिॲक्शन या दोन्ही अभिक्रिया आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्याचं एक एक एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर याच्या तासिकेमध्ये आपण कुठल्या अभिक्रियेचा अभ्यास केला तर परत एकदा रिवाइज करूया। तर सर्वात पहिले आपण पाहिलं विस्थापन अभिक्रिया आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया। तर त्याची डेफिनेशन आणि एक एक एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर नंतर आपण पाहिलं उष्मादायी अभिक्रिया आणि उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे या ठिकाणी आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि एंडोथर्मिक रिॲक्शन या दोन्हीचा विचार या ठिकाणी केलेला आहे। तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचे डेफिनेशन आणि एक एक एक्झाम्पल याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे आणि परीक्षेमध्ये नेहमी अशा प्रकारचं समीकरण येत असते आणि ह्या एक्झो आणि एंडोथर्मिक रिॲक्शनची मी नेहमी एक ट्रिक सांगत असते की बाणाच्या अलीकडे जेव्हा उष्णता असते
तेव्हा त्या ठिकाणी ती अभिक्रिया जी असते ती एंडोथर्मिक असते, म्हणजे उष्णता ग्रहण केली आहे त्याने. आणि जेव्हा बाणाच्या पलीकडे उष्णता असते तेव्हा ती त्या अभिक्रिया जी आहे ती एक्झोथर्मिक असते, म्हणजे उष्णता बाहेर टाकली आहे. म्हणून या ओळखण्याची सोपी ट्रिक आहे. कधी कधी असं समीकरण येतं आणि ते आपल्याला अभिक्रिया फक्त ओळखायची असते की ती अभिक्रिया उष्माग्राही आहे की उष्मादायी आहे. तर अशा पद्धतीने याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. निश्चितच आपल्याला समजलं असेल. काही अडचण असल्यास निश्चित विचारा, मी ती सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी तयार करणार आहे. जसा मला वेळ मिळेल त्या पद्धतीने मी तयार करणार आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. थँक्यू सो मच.